मित्रहो, नमस्कार. मी विजय सिंह राणे यापूर्वी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये होमिओपॅथीच्या औषधाबद्दल व त्यांच्या उपयोगाबद्दल, घरगुती उपयोगाबद्दल विशेष करून सर्वसाधारण आजाराबद्दल जुजबी माहिती दिली होती. आजपासून मी एक व्हिडिओ होमिओपॅथीच्या एका औषधासाठी, त्या औषधाबद्दल आपल्याला उपयोगात आणण्याच्या दृष्टीने योग्य ती माहिती मिळावी, कोणत्या परिस्थितीत ते वापरावे, कसे वापरावे यासंबंधीची माहिती, त्याची लक्षणे इत्यादी संबंधीची माहिती व्हावी या दृष्टीने हा व्हिडिओ करीत आहे. आज मी तुम्हाला अकोनाईट या होमिओपॅथिक औषधाची माहिती देणार आहे. अकोनाईट हे औषध तातडीच्या परिस्थितीमध्ये, म्हणजे इमर्जन्सी ज्याला आपण म्हणतो, अशा परिस्थितीमध्ये वापरावयाचे महत्त्वाचे औषध आहे. हे औषध तुम्हाला तात्पुरता रिलीफ ताबडतोब देते. म्हणजे कसे की तुम्हाला एकाएकी भडाभड उलट्या व्हायला लागल्या, एकाएकी वारंवार शौचास जावे लागले, पोट खराब झाले आणि किंवा एकाएकी असा कोणताही आजार झाला, त्या आजारामध्ये हे उपयोगी पडते. या औषधाची मानसिक लक्षणे अशी आहेत की या औषधामध्ये मृत्यूभय असते. मृत्यूभय म्हणजे रोगी हा तुम्हाला मरणाची वेळ सांगतो. तुम्हाला जर असं वाटत असेल की आता आपण मरतो या आजारामुळे, त्यावेळेला हे औषध हमखास घेऊ शकता. कारण असं आहे की या औषधाने होणारा रोग हा तातडीने होणारा असतो, एकाएकी होणारा असतो आणि त्यामध्ये तुम्हाला किंवा कोणालाही स्वाभाविक मृत्यूभय वाटणे स्वाभाविक असते. इतकी तीव्रता त्या रोगाची असते. तर हे एक महत्त्वाचे लक्षण झाले. दुसरे महत्त्वाचे लक्षण, हे औषध जर तुम्हाला लागू होणार असेल, तुम्हाला प्रचंड तहान लागते, घसा कोरडा पडतो, पुन्हा पुन्हा पाणी प्यावेसे लागते वाटते आणि तुम्ही आधाशासारखे पाणी पिता. तिसरे महत्त्वाचे लक्षण म्हणजे थंडीमुळे किंवा थंड हवा लागल्यामुळे होणारे जे काही विकार आहेत ते फटकन होतात. त्याच्यामध्ये तुम्हाला ताप येऊ शकतो, त्याच्यामध्ये तुम्हाला खोकला येऊ शकतो, त्याच्यामुळे तुमचे हातपाय दुखायला लागू शकतात, छातीमध्ये सर्दी होऊन तुम्हाला त्रास होऊ शकतो. एकाएकी जर असे झाले तर त्यावर हे औषध उपयोगी पडते. याचे वैशिष्ट्य म्हणजे या औषधामध्ये बेचैनी असते, भीती असते आणि अस्वस्थता असते. रोगी हा अस्वस्थ असतो, त्याला काय करू आणि काय नाही असे वाटत राहते. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये तातडीची उपाययोजना म्हणून अकोनाईट हे औषध आपण देत असतो. या औषधाचे उपयोग कुठे कुठे आपण होऊ शकतात? भीती तुम्हाला हा एक त्यातला महत्त्वाचा फॅक्टर आहे. थंड आणि एकाएकी गरम हवेच्या संपर्कात तुम्ही आले तर त्यामुळे होणारे विकार, म्हणजे थंड हवेमुळे तुम्हाला होणारी सर्दी, तुम्हाला होणारा खोकला, तुम्हाला येणारा ताप, अंगदुखी, एकाएकी होणारा सगळा हा आजार, हा या औषधाने तात्पुरता किंवा त्वरित दुरुस्त होऊ शकतो. दुसरे असे की गरम हवा तीही अचानक लागली, म्हणजे मी उन्हाळ्यात लागलेल्या गरम हवेपासून सुटका करून घेण्यासाठी किंवा ऊन लागणे ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये सुद्धा मृत्यूभय असते, त्यामध्ये सुद्धा खूप तहान लागते, रोग्याला एकाएकी अस्वस्थ वाटू लागते, बेचैनी होते किंवा अन्य लक्षणे उद्भवतात. अशामध्ये या औषधाचा उपयोग होतो. तर मित्रहो, हृदयविकाराचा अटॅक एकाएकी आला किंवा ब्रेन स्ट्रोक सारखा अटॅक कोणताही एकाएकी आला, तर अशा आजारात तुम्हाला त्या रुग्णाला दवाखान्यापर्यंत नेईपर्यंत वेळ हवा असतो. दवाखान्यापर्यंत जाईपर्यंत त्या रोग्याला स्थिर ठेवणे किंवा त्याला थोडे जागेवर आणणे, त्याची अवस्था थोडी सुधारणे, याचे काम हे औषध करू शकते. या औषधाने एकाएकी आलेला ब्रेन स्ट्रोक याचे उदाहरण मी स्वतः पाहिलेलं आहे. त्यामध्ये रुग्णाने रुग्ण म्हणजे माझ्या घरची माझी पत्नीच होती. तिला एकाएकी फोनवर बोलता बोलता तिच्या आवाजात गडबड निर्माण झाली. ते माझ्या लक्षात आले. तिचा आवाज लडखडायला लागला
तिचे शब्द चुकू लागले. हा एक प्रकारचा ब्रेन स्ट्रोक होता आणि त्यावेळेला मी तातडीने तिला अकोनाईट हे औषध दिले. त्यामुळे तिचे ते बोलणे 1-2-3 मिनिटात हळूहळू जागेवर आले आणि ती नॉर्मल बोलू लागली. जिला तिने फोन केला होता त्या समोरच्या व्यक्तीने मला सांगितले की यांच्या आवाजाला काय झालं होतं. मग मात्र या औषधाने तिचा तो अटॅक त्यावेळेला निघून गेला. तिला तात्पुरता आराम मिळाला. त्यानंतर मी डॉक्टरकडे तिला घेऊन गेलो होतो आणि डॉक्टरांनी पुढे उपचार केले. अशाच प्रकारचा एक अटॅक येऊ शकतो, तो म्हणजे अर्धांगवाताचा. एखाद्या रुग्णाची जीभ एकाएकी लुळी पडणे, एकाएकी हात लुळा पडणे, एखादा शरीराचा भाग लुळा पडणे किंवा काम न करणे अशी स्थिती निर्माण झाली, तर त्यामध्ये सुद्धा अकोनाईट हे प्राथमिक औषध म्हणून आपल्याला त्या रुग्णाला देता येते. त्यानंतर त्याला लाभही मिळतो. याचं उदाहरण मी आणि अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. म्हणजे माझे एक मित्र यवतमाळात राहतात. त्यांच्याकडून मला फोन आला होता, की त्यांच्याकडे एक मोठा चांगल्या जातीचा कुत्रा होता. तो एकाएकी आजारी झाला आणि त्याला अर्धांगवात झाला. तो उभा राहू शकत नव्हता. त्यांनी मला फोन करून विचारले, की मी आता काय औषध देऊ? त्यावेळेला मी दुसऱ्या गावी होतो. त्यांना मी अकोनाईट औषध द्यायला सांगितले. त्यांनी अकोनाईट औषध आणून त्याला 3दा दिले आणि तो कुत्रा उठून चालूसुद्धा लागला. त्यासंबंधीचे ज्या व्हेटरनरी डॉक्टरकडून ते ट्रीटमेंट घेत होते, ते डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झाले. इतका परिणाम हे औषध करते, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. यामध्ये तुम्हाला कोणताही आजार एकाएकी झाला आणि त्यामध्ये मृत्यूभय असेल, तुम्हाला त्रास होत असेल किंवा असं वाटत असेल की बा आपल्याला त्या म्हणजे रोगाची वारंवारिता जास्त असेल, अशा परिस्थितीमध्ये रोग्याची अवस्था स्थिर करण्यासाठी, त्याला एकंदरीत आराम मिळावा यासाठी हे औषध देऊ शकतो. या औषधाने सिद्धांत अलंकार यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांच्या पुस्तकातील नोंदीप्रमाणे कावीळ हा आजारसुद्धा प्राथमिक अवस्थेत दुरुस्त होतो. मी या औषधाचा उपयोग काविळाच्या आजारावर माझ्या एका मजूर मित्राला हे औषध देऊन केला आणि तो आधी भाकरी खात नव्हता. हे औषध दिल्यानंतर त्याला भूक लागायला लागली आणि तो जेवायला लागला व 2-3 दिवसात हळूहळू त्याचा कावीळ निघून जाऊन तो दुरुस्त झाला. अशा प्रकारे या औषधाचा आपण उपयोग करू शकतो. मित्रहो, मी मागचा जो व्हिडिओ दिला होता किंवा हाही व्हिडिओ दिला होता, हे दोन्ही व्हिडिओ माझ्या यूट्यूब लिंकवर येणार आहेत आणि यूट्यूब चॅनलवर येणार आहेत. त्या यूट्यूब चॅनलची लिंक मी यासोबत तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये देणार आहे. तिचा उपयोग करून माझा या संबंधितला किंवा होमिओपॅथीच्या संबंधातला कोणताही व्हिडिओ आपल्याला पाहता येईल. त्याचा आपण योग्य उपयोग करू शकता. मी तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही स्वतः लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. मी तुम्हाला एक आग्रह करीन की हे औषध तुम्ही आपल्या घरी संग्रही ठेवावे. एकोनाईट 30 शक्तीचं औषध होमिओपॅथीच्या दुकानातून 1 ड्रम आणून तुम्ही तुमच्या घरी ठेवा आणि आणीबाणीच्या वेळी त्याचा उपयोग करू शकता आणि त्याने तुम्हाला निश्चित लाभ होईल. धन्यवाद.